नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही 50शी ओलांडली असेल तर तुम्ही कदाचित अशा सकाळचा अनुभव घेतला असेल, जेव्हा सकाळी उठल्यावर तुम्हाला जाणवतं की तुमचे पाय पूर्वीसारखे लवचिक राहिलेले नाहीत. तुम्ही अंथरुणातून उठून जमिनीवर पाय ठेवता, पण पाय जड आणि आखडलेले वाटत असल्यामुळे उभं राहण्याआधी तुम्हाला काही सेकंद थांबावं लागतं. जेव्हा तुम्ही चालायचा प्रयत्न करता तेव्हा असं वाटतं की तुमचे गुडघे साथ देत नाहीत. अगदी काही पायऱ्या चढणंसुद्धा एक संघर्ष वाटतो आणि कधीकधी थोडं चालल्याने सुद्धा थकवा आणि वेदना जाणवतात. जणू काही तुमचं शरीर संकेत देत आहे की आता पूर्वीसारखं काहीच राहिलेलं नाही. पण ही केवळ वेदना किंवा थकव्याची गोष्ट नाही आहे. खरी समस्या आहे ती मनात वाढणारी चिंता. मनात एक छोटासा विचार येतो, मी हळूहळू कमजोर होत आहे का? आणि हळूहळू त्या विचारांचं रूपांतर भीतीमध्ये होतं. ही भीती की एक दिवस तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहू शकणार नाही. ही भीती की तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुमच्या मुलांवर किंवा इतरांवर अवलंबून राहावं लागेल. ही केवळ एक शारीरिक समस्या नाही, तर आपण वर्षानुवर्षे जपलेलं स्वातंत्र्य आणि आत्मविश्वास गमावल्याची ही भावना आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल तर हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की तुम्ही एकटे नाही आहात. ही केवळ तुमचीच कहाणी नाही, तर 50, 60 किंवा 70 वर्षांचे अनेक लोक याच परिस्थितीमधून जात आहेत. त्यांनीही याच चिंतेचा अनुभव घेतला आहे. त्यांनीही आपली हालचाल कमी केली आहे आणि कधी-कधी तर आपले पाय आपल्याला आधार देणार नाहीत या भीतीने ते बाहेर जाणंही टाळत आहेत. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की जेव्हा आपण समस्या योग्यरित्या समजून घेतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की बदल अजूनही शक्य आहे. अनेक लोकांचा असा विश्वास आहे, पण ते पूर्णपणे खरं नाही, की हे केवळ वयामुळे होतं, की वाढत्या वयानुसार सांधेदुखी आणि पायांमधील अशक्तपणा नैसर्गिक आहे आणि तो टाळता येत नाही. तथापि सत्य यापेक्षा खूप वेगळं आहे. हा केवळ वृद्धत्वाचा परिणाम नाही, हे एक लक्षण आहे की शरीराला बऱ्याच काळापासून योग्य पोषण मिळत नाही आहे. जेव्हा शरीराला पुरेसे कॅल्शियम आणि आवश्यक खनिजे मिळत नाहीत, तेव्हा हाडे आणि सांधे हळूहळू कमकुवत होतात. जेव्हा आपल्या नकळत शरीरामध्ये दाह टिकून राहतो, तेव्हा कालांतराने सांधे ताठर आणि दुखरे होतात आणि जेव्हा रक्ताभिसरणामध्ये अडथळा येतो, तेव्हा स्नायू आणि नसांना पुरेसं पोषण मिळत नाही, ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता कमी होते. या सर्व घटकांमुळे हालचाल करणं अधिकाधिक कठीण होतं. पण चांगली गोष्ट ही आहे की तुम्हाला कोणत्याही महागड्या किंवा गुंतागुंतीच्या उपायांची गरज नाही. तुम्हाला कठोर व्यायाम करण्याची किंवा मग तुमची संपूर्ण जीवनशैली बदलण्याची गरज नाही. कधीकधी उपाय खूप सोपा, अगदी जवळचा, किंबहुना तुमच्या स्वतःच्या स्वयंपाकघरामध्ये आढळणाऱ्या घटकांमध्ये जडलेला असतो. तुम्हाला फक्त योग्य समज, योग्य पद्धत आणि नियमिततेची गरज आहे. जेव्हा तुम्ही हे करता, तेव्हा तुमचं शरीर हळूहळू सकारात्मक प्रतिसाद देऊ लागतं. आणि जर तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की असा बदल खरोखरच शक्य आहे का, तर उत्तर आहे होय. केवळ 15 दिवसांमध्ये अनेक लोकांना लहान पण लक्षणीय बदल जाणवू लागतात. चालणं थोडं सोपं होतं, वेदना कमी होऊ लागतात आणि आत्मविश्वास वाढतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुम्ही जे ऐकणार आहात ती तुमच्या पायांना पुन्हा ताकद आणि स्थिरता मिळवून देण्याची सुरुवात असू शकते. उपाय काय आहे, तर जवस आणि खजूर. उभं राहताना, बसताना किंवा चालताना तुमच्या सांध्यांमधून कटकट असा आवाज येत असेल, तर हे एक लक्षण आहे की तुमचे सांधे कोरडे होत आहेत आणि त्यांचं नैसर्गिक वंगण कमी होत आहे. जेव्हा सांधे पूर्वीसारखे सहज हालत नाहीत, तेव्हा प्रत्येक हालचाल जड वाटते आणि यामुळे हळूहळू वेदना आणि ताठरपणा येऊ शकतो. विशेषतः सकाळी किंवा मग बराच वेळ बसल्यानंतर अशा परिस्थितीमध्ये जवस एक अत्यंत विश्वासार्ह मदत ठरू शकते. जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणामध्ये असतं. ही एक आरोग्यदायी चरबी आहे जी सूज कमी करण्यास आणि सांध्यांची लवचिकता वाढविण्यास मदत करते. नियमितपणे सेवन केल्यास ते पूरक म्हणून वापरलं जाऊ शकतं. जवस सांध्यांसाठी नैसर्गिक वंगण म्हणून काम करतं, ज्यामुळे हालचाल सोपी आणि हलकी होते. या व्यतिरिक्त जवस शरीराला ऊर्जा देते आणि स्नायूंना मजबूत करते, ज्यामुळे हालचालीदरम्यान सांध्यांवरील ताण कमी होतो. तुमच्या सांध्यांची तुलना दरवाजाच्या बिजागिऱ्यांशी करा. जर दरवाजा कोरडा असेल तर तो प्रत्येक वेळी उघडताना आवाज करतो आणि अस्वस्थता निर्माण करतो. तथापि तेल लावल्यावर तोच दरवाजा सहजतेने आणि आवाजाशिवाय उघडतो. आपलं शरीरही अशाच प्रकारे कार्य करतं. ते तयार करणं खूप सोपं आहे. फक्त 1 चमचा जवस आणि 2 खजूर घ्या आणि ते रात्रभर कोमट पाण्यामध्ये भिजवून ठेवा. सकाळी उठल्याबरोबर ते पाणी प्या. त्यानंतर जवस आणि खजूर चांगले चावून खा, जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये ते व्यवस्थित शोषले जातील. जर तुमची पचनसंस्था कमकुवत असेल तर कमी प्रमाणामध्ये सुरुवात करा, जेणेकरून तुमचं शरीर हळूहळू जुळवून घेऊ शकेल. दुसरा उपाय म्हणजे मेथीचे दाणे आणि अक्रोड. एकदा तुम्ही तुमच्या सांध्यांना आतून वंगण घालण्यास सुरुवात केली की पुढची महत्त्वाची पायरी म्हणजे वेदना आणि सूज
यावर उपाय करणं, जे हालचालीतील समस्यांचं एक सामान्य कारण आहे. कधीकधी हवामानातील बदल किंवा अगदी हलक्या हालचालीमुळेही सांधेदुखी आणि ताठरपणा वाढू शकतो. हे सूचित करतं की शरीर अंतर्गत दाह म्हणजे सुजेशी झुंज देत आहे. या परिस्थितींसाठी मेथीचे दाणे एक अतिशय प्रभावी नैसर्गिक उपाय असू शकतात. भारतीय पारंपरिक औषधोपचार पद्धतीमध्ये सूज कमी करण्यासाठी आणि सांधेदुखी कमी करण्यासाठी मेथीचा वापर फार पूर्वीपासून केला जात आहे. नियमितपणे सेवन केल्यास ते सांध्यांची सूज कमी करण्यास आणि त्यांना अधिक लवचिक बनविण्यात मदत करू शकतं. ओमेगा-3 फॅटी ॲसिड आणि प्रथिनांनी समृद्ध असलेले अक्रोड स्नायूंना बळकट करतात आणि सांध्यांच्या सभोवतालच्या भागाला आधार देतात. जेव्हा स्नायू मजबूत असतात तेव्हा सांध्यांवरील दाब आपोआप कमी होतो. हे मिश्रण 2 प्रकारे कार्य करतं. एकीकडे ते अंतर्गत वेदना आणि सूज कमी करतं आणि दुसरीकडे ते शरीराला बळकट करतं, जेणेकरून तुम्ही सहजपणे हालचाल करू शकाल. हे तयार करणं देखील खूप सोपं आहे. 1 चमचा मेथीचे दाणे आणि 2 अक्रोड रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी उठल्याबरोबर ते पाणी प्या. त्यानंतर मेथी आणि अक्रोड पूर्णपणे चावून खा, जेणेकरून त्यातील पोषक तत्त्वे पूर्णपणे शोषली जातील. जर तुम्हाला रक्तातील साखरेची समस्या असेल तर तुमच्या शरीरानुसार संतुलन राखण्यासाठी मेथीचं प्रमाण कमी करा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियमितता. जेव्हा तुम्ही ही दैनंदिन दिनचर्या पाळाल तेव्हाच तुम्हाला त्याचे सकारात्मक परिणाम जाणवतील. उपाय नंबर 3 आहे सफेद मुसळी आणि बदाम. जेव्हा वेदना कमी होऊ लागतात पण तरीही तुम्हाला पायांमध्ये अशक्तपणा, उभं राहताना तोल जाणं किंवा संतुलन राखण्यात अडचण जाणवणं, तेव्हा हे लक्षण आहे की तुमच्या स्नायूंना आणि मज्जासंस्थेला अधिक पोषणाची गरज आहे. साठीनंतर अनेक लोकांना केवळ सांध्यांच्या समस्याच नव्हे तर उभं राहताना किंवा असमान पृष्ठभागावरती चालताना संतुलन राखण्यातही अडचण येते. आयुर्वेदातील एक सुप्रसिद्ध औषधी वनस्पती असलेली सफेद मुसळी स्नायूंची ताकद वाढवण्यास आणि हळूहळू लवचिकता व सहनशक्ती पुनर्संचयित करण्यास मदत करते. व्हिटॅमिन ई आणि मज्जासंस्थेसाठी फायदेशीर असलेल्या इतर पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या बदामांसोबत सेवन केल्यास शरीर केवळ मजबूतच होत नाही तर प्रत्येक हालचालीला अधिक चांगल्या प्रकारे आणि अधिक संतुलितपणे प्रतिसाद देतं. हे मिश्रण विशेषतः उभं राहण्याची, चालण्याची आणि संतुलन राखण्याची क्षमता सुधारण्यास मदत करतं. जेव्हा स्नायू मजबूत होतात आणि मज्जासंकेत योग्यरित्या प्रसारित होतात तेव्हा प्रत्येक पाऊल स्थिर आणि आत्मविश्वासपूर्ण वाटतं. हे तयार करणं देखील खूप सोपं आहे. सुमारे 10 ग्रॅम पांढरी मुसळी आणि 5 बदाम घ्या आणि रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी तुम्ही ते पाणी पिऊ शकता आणि बदामाची मऊ मुसळी पूर्णपणे चावून खाऊ शकता. एक छोटं उदाहरण म्हणजे एक 75 वर्षांचे गृहस्थ ज्यांना घरामध्ये चालणंही कठीण वाटत होतं, तथापि काही काळ नियमितपणे हा उपाय केल्यानंतर आणि हलक्या व्यायामासोबत त्याचा वापर केल्यावर ते पूर्वीपेक्षा अधिक सहजपणे आधाराशिवाय चालू शकले. यावरून हे दिसून येतं की योग्य काळजी घेतल्यास कोणत्याही वयात शारीरिक सुधारणा शक्य आहे. उपाय नंबर 4 आहे काळे तीळ आणि मनुका. स्नायू आणि सांध्यांच्या सुजेव्यतिरिक्त कॅल्शियमची कमतरता हे आणखी एक सामान्य कारण आहे, ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. जेव्हा शरीरामध्ये दीर्घकाळ पुरेसं कॅल्शियम नसतं तेव्हा हाडे हळूहळू कमकुवत होतात, दुखू लागतात आणि त्यांची ताकदही कमी होते. यामुळेच अनेक लोकांना कोणताही शारीरिक श्रम न करताही पायांमध्ये अशक्तपणा आणि अस्थिरता जाणवते. काळे तीळ हे नैसर्गिक कॅल्शियमचा एक समृद्ध स्रोत मानले जातात, जे विशेषतः वृद्धांसाठी फायदेशीर आहे. नियमितपणे सेवन केल्यास ते शरीराला आवश्यक कॅल्शियम पुरवतात आणि हाडे आतून मजबूत करण्यास मदत करतात. तथापि एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेणं आवश्यक आहे. केवळ कॅल्शियमचं सेवन करणं पुरेसं नाही. जर शरीर हे योग्यरित्या शोषून घेऊ शकलं नाही तर त्याचे पूर्ण फायदे मिळू शकत नाही. म्हणूनच काळ्या तिळासोबत मनुका एकत्र केल्या जातात. मनुकांमध्ये असलेले बोरान आणि पोटॅशियम ही अशी पोषक तत्वे आहेत जी शरीराला कॅल्शियम अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास आणि वापरण्यास मदत करतात. जेव्हा ते एकत्र घेतले जातात तेव्हा ते एक असं मिश्रण तयार करतात जे केवळ कॅल्शियमच देत नाही तर त्याच्या योग्य वापरास देखील मदत करतं, ज्यामुळे हाडे आणि सांध्यांना संपूर्ण पोषण मिळतं. हे तयार करणं खूप सोपं आहे. सुमारे 2 चमचे काळे तीळ आणि 8 ते 10 मनुका घ्या. रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी उठल्याबरोबर ते पाणी प्या. त्यानंतर तीळ आणि मनुका पूर्णपणे चावून खा, जेणेकरून त्यातील पोषक तत्वे पूर्णपणे शोषली जातील. जर तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवत असाल तर मनुकांचं प्रमाण कमी करा किंवा तुमच्या शरीरासाठी संतुलित आहार राखण्याकरिता फक्त काळ्या तिळाचा वापर करा. उपाय नंबर 5 आहे बडीशेप आणि मखाना.
थकवणाऱ्या दिवसानंतर तुमची सर्वात मोठी इच्छा असते की रात्री शांत झोप घ्यावी आणि सकाळी हलकेपणानं जागं व्हावं. तथापि अनेक लोकांसाठी विशेषतः वयाच्या 60 वर्षानंतर झोपेत वारंवार व्यत्यय येतो. पायात अचानक येणाऱ्या पेटक्यांमुळे तीव्र वेदनेने तुम्हाला झोपेतून जाग येऊ शकते आणि केवळ दीर्घकाळ मालिश केल्यानंतरच तुम्हाला आराम मिळू शकतो. ही स्थिती केवळ अस्वस्थ करणारीच नाही, तर झोपेची गुणवत्ताही बिघडवते, ज्यामुळे शरीराला योग्य विश्रांती आणि पुनर्प्राप्ती मिळत नाही. बडीशेप एक नैसर्गिक मदत म्हणून काम करते. स्नायूंना आराम देण्यास आणि सौम्य ताण कमी करण्यासही मदत करते. जेव्हा स्नायू नैसर्गिकरित्या शिथिल होतात तेव्हा पेटके लक्षणीयरित्या कमी होऊ शकतात. यासोबतच मखाना हा भारतीय खाद्यसंस्कृतीचा एक सुप्रसिद्ध भाग आहे. कॅल्शियम आणि खनिजे यात लोह भरपूर प्रमाणामध्ये असतं. मखाना हाडे मजबूत करण्यास आणि रात्रभर स्नायूंची स्थिरता टिकवून ठेवण्यास मदत करतो. बडीशेप आणि मखाना यांचं हे मिश्रण केवळ पेटके कमी करत नाही, तर गाढ आणि शांत झोपेलाही प्रोत्साहन देतं. जेव्हा झोप चांगली लागते तेव्हा शरीराला स्वतःची दुरुस्ती करण्यासाठी, पुनर्बांधणी करण्यासाठी आणि दुसऱ्या दिवसासाठी तयार होण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. हा एक महत्त्वाचा पैलू आहे ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. हे तयार करणं खूप सोपं आहे. 1 चमचा बडीशेप आणि सुमारे 10 ते 12 मखाने घ्या आणि रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवा. सकाळी उठल्यावर आधी पाणी प्या आणि नंतर बडीशेप व मखाने पूर्णपणे चावून खा. जेव्हा तुम्ही हे नियमितपणे कराल तेव्हा तुम्हाला केवळ तुमच्या पायांना आरामच मिळणार नाही, तर तुमच्या झोपेतही हळूहळू स्पष्ट सुधारणा दिसून येईल. या उपायांव्यतिरिक्त 3 अतिशय सोप्या सवयी आहेत, ज्यांचा दररोज अवलंब केल्यास त्यांचे परिणाम दुप्पट होऊ शकतात. पहिली सवय म्हणजे आपल्या दिवसाची सुरुवात लिंबाचे काही थेंब टाकलेल्या 1 ग्लास कोमट पाण्याने करा. यामुळे शरीराला हळूहळू जागं होण्यास मदत तर होतेच, पण पचनसंस्थाही सक्रिय होते, ज्यामुळे दिवसभरामध्ये सेवन केलेल्या पोषक तत्वांचं शोषण सुधारतं. जेव्हा शरीर पोषक तत्वांचं योग्य प्रकारे शोषण करतं तेव्हाच तुमच्या सांध्यांच्या काळजीचं प्रयत्न खऱ्या अर्थाने यशस्वी होतात. दुसरी सवय म्हणजे दररोज सकाळी सुमारे 10 ते 15 मिनिटं सौम्य सूर्यप्रकाशामध्ये घालवणं. हा नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या व्हिटॅमिन डीचा एक चांगला स्रोत आहे, जो विशेषतः कॅल्शियम तुमच्या हाडांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचवावं यासाठी महत्त्वाचा आहे. दररोज थोडा वेळ काढून पण दीर्घकाळ नियमितपणे याचा सराव केल्यास सर्वात मोठा फरक पडतो. तिसरी सवय जी खूप सोपी आहे ती म्हणजे झोपण्यापूर्वी मोहरीच्या तेलाने आपल्या गुडघ्यांना आणि पायांना हलकासा मसाज करणं. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं, स्नायू उबदार होऊन शिथिल होतात आणि दिवसभराचा ताठरपणा कमी होतो. यामुळे शरीर शांत होतं, ज्यामुळे गाढ आणि चांगली झोप लागते. या सर्वांचा एकत्रित विचार केल्यास तुमच्या लक्षात येईल की समस्या औषधाच्या कमतरतेमध्ये किंवा गुंतागुंतीच्या उपायांमध्ये नाही. खरी समस्या लहान सकारात्मक सवयी विकसित करण्यामध्ये आणि त्यांचा नियमितपणे सराव करण्यात आहे. आपण आताच चर्चा केलेले 5 उपाय खूप सोपे, अवलंबण्यास सुलभ आणि बहुतेक लोकांसाठी योग्य आहेत. तुम्हाला तुमची संपूर्ण जीवनशैली बदलण्याची गरज नाही, तुम्हाला फक्त लहान पावलांनी सुरुवात करण्याची गरज आहे. अनेकांना वाटतं की त्यांचा अशक्तपणा केवळ वयामुळे आहे, पण सखोल तपासणी केल्यावर हे स्पष्ट होतं की शरीराला बऱ्याच काळापासून योग्य पोषण आणि काळजी मिळालेली नाही. ज्यांच्यामध्ये सर्वात मोठी सुधारणा दिसून येते ते गुंतागुंतीचे उपाय अवलंबणारे नसतात, तर ते असतात जे दररोज लहान सवयींचे निष्ठेने पालन करतात. जेव्हा शरीराला योग्य पोषण आणि पोषण मिळतं तेव्हा त्यात स्वतःला संतुलित करण्याची आणि हळूहळू बरं होण्याची क्षमता असते. म्हणून तुम्हाला एकाच वेळी सर्व काही करण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला सर्वात सोपा वाटणारा एक उपाय निवडा आणि आजपासून सुरुवात करा. सुमारे 15 दिवसांमध्ये तुम्हाला लहान बदल दिसू लागतील आणि जर तुम्ही 30 दिवस हे सुरू ठेवलं तर फरक आणखी स्पष्टपणे दिसून येईल. केवळ तुमच्या पायांमध्येच नाही, तर तुमच्या आत्मविश्वासातही. जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये तुमचं वय आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला नक्की सांगा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण असे आरोग्यविषयक व्हिडिओ बनतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ लगेच बघू शकता. धन्यवाद.